जय जय रघुवीर समर्थ, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सज्जनो, सर्वांना अत्यंत प्रेमाने वंदन, आपल्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास वंदन। आपण जाणताच की पंढरपूर क्षेत्री आपण चैतन्य गोशाळा ट्रस्ट या पुण्यातील सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून 18 एप्रिल ते 22 एप्रिल असं पंचदिवसीय नामजप शिबिर, अनुष्ठान शिबिर आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम या जप शिबिरासाठी आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो। यातून एकच गोष्ट माझ्या निदर्शनाला आली की सर्वांना नामजपाची अत्यंत ओढ आहे, गोडी आहे आणि किंबहुना प्रत्येक जण अशा शिबिरांची वाटच पाहत आहे। पंढरपूर क्षेत्री आपण या शिबिराचं जे आयोजन करत आहोत त्यामध्ये अनेक मंडळींचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचत आहेत। सध्या या नामजप शिबिराची नोंदणी आपण थांबवलेली आहे, कारण आपण त्या शिबिराची नोंदणी सुरू केल्यापासून अगदी आठवड्या 10 दिवसामध्येच आमच्या अपेक्षेच्या पलीकडे असा उदंड प्रतिसाद तिथं आला आणि जवळजवळ 2000 ते 2100 एवढ्या संख्येमध्ये साधकांनी या नामजप शिबिरासाठी आपली नोंदणी केली। अर्थात चैतन्य गोशाळा ट्रस्ट ही संस्था आम्ही 3-4 लोकांनी मिळूनच स्थापन केलेली संस्था आहे। त्याचा काही फार जास्त मोठा व्याप नाही किंवा त्यांच्याकडे एवढी आर्थिक ताकद देखील नाही, परंतु श्री महाराजांना नामजप आवडतो। कारण आपल्या श्री महाराजांचं काय म्हणणं आहे, पुष्कळ लोक यावी, भरपूर अन्नदान व्हावं आणि भरपूर नामस्मरण व्हावं, या एका सदहेतूने आम्ही या कार्यासाठी उडी घेतली आणि कदाचित ही श्री महाराजांचीच इच्छा होती की एवढ्या मोठ्या संख्येने लोक आज या नामजप शिबिरासाठी आपली नोंदणी करत आहेत। अनेकांचे फोन येत आहेत की दादा आम्हाला देखील नाव नोंदवायचं होतं पण आमचं राहिलं, आम्हाला येऊ द्या ना पंढरपूरला। त्यांच्यासाठी 2 गोष्टी सांगतो। एक, आम्हाला जेव्हा या 2000 लोकांच्या राहण्याची व्यवस्था पूर्ण करता येईल त्यानंतर आम्ही आणखीन एक 500 लोकांसाठी नोंदणी ओपन करू। तुम्ही ग्रुपशी संलग्न राहा, ग्रुपकडे लक्ष ठेवा, म्हणजे जेव्हा आम्ही पुन्हा फॉर्म ओपन करू आणि 500 लोकांसाठी नाव नोंदणी ठेवू तेव्हा आपण आपलं पटदिशीने नाव नोंदवा। वाट पाहू नका, पुन्हा वेळ काढेपणा करू नका, अन्यथा ते 500 लोक भरल्यानंतर मग आमचा नाईलाज होईल। दुसरी काही मंडळी म्हणता आहेत की आम्हाला तिथं राहण्याची स्वतःची सोय आम्ही करतो, मग आम्ही आलं तर चालेल का? अशा लोकांना जर रिझर्वेशन करायची असतील जाण्या येण्याची तर त्यांनी करून घ्या, कारण आता तिथं फक्त एकच क्रायटेरिया राहील की मंडपामध्ये बसायला जागा पुरेल की नाही। कारण आत्ता जो मंडप आहे त्या मंडपामध्ये देखील बसण्याची व्यवस्था ही साधारणतः 2-2.5 हजार लोकांच्या पेक्षा जास्त होणार नाही, पण तरी देखील ज्यांची तिथं राहण्याची व्यवस्था आहे, नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहेत, त्यांनी यायची काही म्हणजे आमची त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही, पण तुम्ही तिथं आल्यानंतर काउंटरवर येऊन रजिस्ट्रेशन करावं। आता इथं अनेक प्रश्न लोकांचे आहेत, त्या एकेका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। मला वाटतं की आपल्याला येणाऱ्या नवीन इच्छुकांसाठीची हा प्रश्न क्लिअर झालेला आहे। तिथं आल्यानंतर सज्जनो, तुम्हाला काउंटरवरती जाऊन आय कार्ड घ्यावं लागेल। ज्या लोकांनी नाव नोंदणी केलेली आहे त्यांचा आय कार्ड आम्ही प्रिंट करू आणि त्या प्रिंट केलेल्या आय कार्डला तुम्हाला पूर्ण वेळ 5 दिवस परिधान करून राहणं गरजेचं आहे, कारण की अन्यथा तिथं उभा असलेला सिक्युरिटी गार्ड तुम्हाला बिना आय कार्डचं आतमध्ये सोडणार नाही। त्या आय कार्डवरती तुमचा एक नोंदणी क्रमांक असेल आणि त्या नोंदणी क्रमांकाच्या आधाराने तुमच्या मोबाईलमध्ये जो तुमचा स्मार्टफोन असतो ना त्यामध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल व्हॉट्सअपवर। ती लिंक तुम्ही ओपन करायची की तुम्हाला तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला त्या दिवशी त्या स्पेसिफिक सत्रामध्ये तुम्ही किती जप केला आहे त्याची नोंद करता येईल। तुम्ही जर एखाद्या सत्राची नोंद विसरला तर ते ॲप तुम्हाला वारंवार आठवण करून देईल आणि तुम्हाला त्या सत्रामध्ये जर तुम्ही ॲब्सेंट असाल तर तिथं ॲब्सेंट मार्क करण्याची देखील आपण प्रोव्हिजन ठेवत आहोत, जेणेकरून नामस्मरणाची नोंद ॲक्युरेट व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आपल्याला दररोज दिवसभरामध्ये झालेला किती जप आहे तो ऑनलाईन कळत राहावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। तर ही झाली नोंदणी प्रक्रिया। तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे निवास व्यवस्थेची।
आता आपल्याला पांडुरंगाच्या कृपेने या मनमाडकरांच्या ज्या आपण धर्मशाळेमध्ये या मंडपामध्ये हा जप शिबिर करत आहोत, ते एक मोकळं मैदान आहे आणि त्याच्या समोरच विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास आहे. तिथं साधारणतः 800 लोकांची सोय होणार आहे. त्याच्या शेजारीच गजानन महाराजांची निवास व्यवस्था आहे, धर्मशाळा आहे. पण गजानन महाराज निवास व्यवस्थेमध्ये त्यांचे स्वतःचे नियम आहेत. ते जास्तीत जास्त 3 दिवस लोकांना येण्याची सोय देतात आणि त्याचबरोबर तिथं ॲडव्हान्स बुकिंग नाही आहे. त्यामुळे त्यावेळेला तिथं जेवढ्या लोकांची उपलब्धता होईल तेवढ्याच लोकांची आम्ही तिथं व्यवस्था करू शकू. त्याच्या व्यतिरिक्त पंढरपूर क्षेत्री फार सुसज्ज अशा धर्मशाळा नाही आहेत. ज्या धर्मशाळा आहेत त्या अगदी बेसिक व्यवस्था असलेल्या आहेत. तरी आम्ही त्यातल्या त्यात कमोड असलेल्या, बेड असलेल्या अशा धर्मशाळा बघतोय. परंतु स्वच्छता म्हणा, टापटीपणा म्हणा, या बाबतीमध्ये त्या फारच बिलो पार आहेत. पण आता आपण इथं एक लक्षात घ्या, तपश्चर्येसाठी येत आहोत, नामजप करण्यासाठी येत आहोत आणि इथं आपला बहुतांश वेळ हा नामजपाच्या मंडपामध्ये जाणार आहे. फक्त झोपण्यापुरती आणि स्नानादिक गोष्टींसाठी आपल्याला रूमची गरज लागणार आहे. तर तेव्हा तिथं येताना ती मानसिकता तुम्ही घेऊन या की सगळ्यांनाच भक्त निवासमध्ये राहण्याची सुविधा मिळणार नाही, सगळ्यांनाच गजानन महाराजांच्या मंदिरात राहण्याची सोय मिळणार नाही. त्या 2 सोयी या खरोखरच आपल्या शहरी संस्कृतीला साजेशा आहेत, परंतु इतर व्यवस्था या थोड्याशा ॲव्हरेज आहेत. आता कोणाला तरी तिथं राहणं गरजेचं आहे. आम्ही तिथं वय हा क्रायटेरिया ठेवणार आहोत. जी वृद्ध मंडळी आहेत त्यांना मंडपाच्या जवळ ठेवणार आहोत. तरुणांना किंवा ज्यांची प्रकृती धडधाकट आहे, जरी वय असलं तरी त्यांना कदाचित थोडंसं या 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये राहण्याची सोय तिथं राहावी लागेल. तर त्या दृष्टीने आम्ही तिथं त्यांची सोय करत आहोत. भोजन व्यवस्था ही संपूर्णपणे निःशुल्क असणार आहे. सकाळी काकड आरतीनंतर चहा, नंतर नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा आणि संध्याकाळ म्हणजे रात्रीचं भोजन प्रसाद, या सगळ्या गोष्टी निःशुल्क असतील. राहण्याची व्यवस्था देखील निःशुल्क असेल. कथा मंडपामध्ये जिथं आपण नामजप करणार आहोत त्या मंडपामध्ये देखील तुम्हाला निःशुल्क प्रवेश आहे. फक्त रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. मला वाटतं की आत्ताच्या मिनिटाला तुम्हाला एवढी नामजपाच्या संदर्भात दिलेली व्यवस्था ही माहिती उपयुक्त ठरेल. थोडासा धीर धरा. ज्यांचं अजूनही नाव नोंदणी झाली नाहीये त्यांना या 2000 लोकांची व्यवस्था झाली की आम्हाला ज्या पुढच्या धर्मशाळा मिळतील किंवा ज्यांचं कॅन्सलेशन होईल त्याच्या अगेन्स्ट आम्ही तुम्हाला नवीन नोंदणी करून घेऊ. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये या नामजपाची खरी तयारी काय करायची आहे याच्याविषयी उद्बोधन करीन. अतिशय मनापासून हे व्हिडिओ ऐका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून या नामजप शिबिराला आपण एका अत्यंत शुद्ध हेतूच्या आधाराने कृतीमध्ये आणू शकू. जय जय रघुवीर समर्थ.